प्रधान जी, या आसन ग्रहण करावे। बोला प्रधानजी, कोणत्या कार्याविषयी बोलायला आलात? कारण कोणतेही महत्त्वाचे कार्य असल्याशिवाय तुम्ही असे येणार नाहीत। होय देवा, गडावर पुन्हा एकदा आख्यान होतं आहे आणि ह्या आख्यानात युद्धकथेला प्रारंभ होतो आहे। होय प्रधानजी, हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि श्री म्हाळसा देवींबरोबर तो बाणाईला देखील पाहायला मिळावा। प्रधानजी, तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? हेच की आख्यानाला जाण्याआधी तुम्हाला ते बाणाईला सांगता येईलच असं वाटत नाही। प्रधानजी, तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे म्हाळसेच्या मनातील संशय तिला तसं काही करू देणार नाही, ती तसं काही करणारही नाही आणि मी बानूला आख्यानाविषयी सांगू शकेन। तसं झालं तर उत्तमच आहे, परंतु जर तसं नाही झालं आणि श्री म्हाळसा देवींनी तुमच्या बरोबरच आख्यानाला येण्याचा आग्रह धरला तर? तसं झालं तर बाणाईला हे कसं सांगायचं ह्याचा विचार करायला हवा देवा। प्रधानजी, अजून तरी मी तसा विचार केलेला नाही, पण जर म्हाळसेच्या मनात काय चाललं आहे हे कळलं तर मात्र तसा विचार करावा लागेल। पण त्याआधी म्हाळसेच्या मनात काय चाललं आहे हे कळायला हवं। ही सर्व आभूषणे तुम्हाला सुंदर दिसतायत म्हाळसा। आज पुन्हा आख्यानाच्या निमित्ताने सर्वजण गडावर येऊ लागले आहेत। हो, आख्यानात पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे देवी, मला देखील आहे। हो, ती असणारच। ह्याच आख्यानातून तुम्हाला तुम्ही कोण आहात ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। हो देवी, पण केवळ तेवढ्यापुरतीच मला आख्यानाची उत्सुकता आहे असं नाही। आजपर्यंत मला आख्यानात अशा काही गोष्टी कळल्या ज्या मी आजवर कधी ऐकल्या नव्हत्या। तुम्हाला त्या माहीत आहेत म्हाळसा, केवळ तुम्हाला विस्मरण झालं असल्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला नव्याने कळत आहेत। हा देखील या शिवलीलेचाच एक भाग आहे। सारे जण जमले असतील ना राजवाड्यात? अजून नाही, मात्र भक्तगण गावातून गडावर येऊ लागले आहेत। राजवाड्यात देखील सारी तयारी होत आली आहे। आता थोड्याच वेळात राजसभा भक्तगणांनी भरून जाईल आणि नारद मुनी येताच आख्यानाला प्रारंभ होईल। म्हाळसा, तुम्ही अचानक कोणत्या गहन विचारात हरवला आहात? देवी, गेल्या काही वेळेस आख्यानाला जाताना हे मला एकटीला राजसभेत जायला सांगतात, पण मी आता ठरवले आहे। काय? या वेळेस मी एकटी जाणार नाही। काहीही झालं तरी मी यांच्या सोबतच राजसभेत आख्यानाला जाणार आहे। म्हाळसा, श्री खंडेरायांना जर आख्यानाआधी एखादं कार्य पूर्ण करायचं असेल तर त्यात असा व्यत्यय आणणं उचित नाही। हो,
पण ते कार्य कोणते आहे हे मला देखील कळायला हवे, आणि ते मला ते सांगणार नाही हे मला ठाऊक आहे. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे देवी. आज मी आणि हे आख्यानात एकत्रच प्रवेश करणार आहोत.